रेकॉर्डिंग सुरू करू. हा मॅडम केला. हा हा. विहंगम टेक्नो होलिस्टिक च्या मार्फत जे ज्ञानगंगा सेशन चालू आहे त्यामध्ये सार्थ दासबोध ह्याचं वाचन आपलं सुरू आहे आणि त्यातला 17वा दशक वाचण्याचं मला भाग्य मिळत आहे. त्याबद्दल आपल्या मंगल मॅडम विहंगमच्या त्यांचं, त्याचबरोबर सर्व गुरु आणि सर्व जे आपले ऐकणारे आहेत श्रोते, त्या सर्वांचं मी आभार मानते की या सर्वांमुळे आज मला ही संधी मिळत आहे. तसंच ब्रह्मांडीय ऊर्जेलाही मी नमन करते. आज आपण दशक 17वा सुरू करणार आहोत. माझ्या बुद्धीला जेवढं जमतंय तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. वाचन तर आपलं घडतच आहे याच्यातून. ती एक खूप चांगली गोष्ट आहे की आपण हे सर्व सुरू केलेलं आहे. ज्ञान त्यामुळे आपलं वाढत आहे. अध्यात्माविषयी अनेक संतांचं जे काही मत आहे ते आपण पाहत आहोत. तर आता हा दासबोध ग्रंथ जो आहे तो म्हणजे अवर्णनीय असाच आहे, एक महान ग्रंथ आहे आपल्या जीवनातील. आणि संत रामदासांनी इतक्या बारीक सारीक गोष्टी आणि सहजपणाने साधेपणाने आपल्या पुढे मांडलेल्या आहेत, त्यामुळे तो समजायला थोडासा सोपा आहे. तर आता आपण दशक 17वा ह्याची प्रकृती पुरुष म्हणजे आता हा मध्ये एकूण 20 दशक आहेत. 20 दशकांमध्ये दशक म्हणजे पुन्हा 10-10 त्यांनी हे केलेले आहेत, त्याचे पाडलेले आहेत भाग. तर त्यातला आपण प्रकृती पुरुष हा दशक 17वा पाहत आहोत आता. तर सुरू करते मी. श्री राम. मानवी जीवनात माणसाला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागतात. जन्मापासून तो थेट मृत्यूपर्यंत सुखदुःखांचे चक्र काही केल्या त्या माणसास सोडत नाही. वास्तविक अंतरात्मा अगदी शुद्ध व निर्लेप आहे, पण देहाच्या संगतीने त्यास नाना सुखदुःखांचे भोग घ्यावे लागतात. म्हणजे अंतरात्मा शुद्ध असतो, पण देहाच्या सानिध्यात तो गेल्यानंतर त्याला अनेक सुखदुःख ही भोगावी लागतात. म्हणजे दुःखांबरोबर सुख पण असतात, पण याचे भोग घ्यावे लागतात. या भोगांच्या कचाट्यातून सुटण्यास आत्मनात्म विवेक हा खात्रीचा उपाय आहे. आत्मनात्म विवेक. तर आता याविषयीच आपण यामध्ये पाहणार आहोत. विवेक खरोखरच मोठी शक्ती आहे. तिचा जर आपण योग्य उपयोग केला तर आपण आपले मित्र होतो. तिचा योग्य उपयोग केला नाही तर आपण आपले शत्रू होतो. म्हणजे विवेकाने जर आपण जीवनामध्ये वागलो तर आपण आपले खरं मित्र होऊ शकतो, पण विवेक नसेल तर मात्र शत्रू होतो, असं रामदास स्वामी आपल्याला सांगतायत. म्हणून साधूची संगती करायची आणि आत्मनात्म विवेक करायला शिकावं. म्हणजे साधू लोकांच्या आपण संगतीत राहिलो तर आपल्याला हे सहज प्राप्त होतं. या सूक्ष्म विवेकाचा भावार्थ असा की प्रत्येक प्राण्याच्या अंतर्यामी हृदयाच्या खोल गुहेमध्ये अंतरात्मा वास करतो. तो अतिशय सूक्ष्म असल्याने स्थूल देहाच्या आधाराने त्याचे कार्य जगात चालते. त्याचे अखंड मनन आणि चिंतन केलं तर त्याच्याशी योग साधतो आणि अशा रीतीने त्याचा अखंड सहवास घडू लागला की त्याच्या अद्भुत कार्याची थोडी कल्पना येते. म्हणजे चिंतन आणि मनन हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. म्हणून अंतरात्म्याचे ज्ञान करून घेण्यासाठी सत्संग, सत्शास्त्र श्रवण, अखंड विवरण आणि साक्षात्कार या मार्गाने जावं. रामदास स्वामी बघा काय सांगतायत ते, की जर आपल्याला अंतरात्म्याचं ज्ञान करायचंय, आपल्या सर्वांनाच ध्यान करून घ्यायचंय त्याचं, तर ते करून घेण्यासाठी काय हवंय, तर सत्संग पाहिजे, सत्शास्त्र श्रवण पाहिजे. सत्संग तर आपला आहेच आहे. आपण सर्वजण चांगल्या लोकांच्या सहवासात आहोत. सत्शास्त्र श्रवण म्हणजे चांगल्या शास्त्राचं श्रवण हे तर आपलं चालूच आहे. अनेक ग्रंथांचं वाचन आपण करतोय, त्याचं विवरण करतोय आणि साक्षात्कार या मार्गाने त्यांनी जायला सांगितलंय. हे आपण करत राहिलो की आपोआपच आपल्याला साक्षात्कार कधी ना कधीतरी घडून येईल. मूळ परब्रह्म हे शाश्वत, संत व निर्विकार असते. त्यात मूळ संकल्प स्फुरतो. त्याच्यातच स्त्री पुरुष
भेदाचे बीज असते. सृष्टी स्थूल साकार घेऊ लागली म्हणजे तो प्रकट होतो. संतांची गाठ पडली तर उत्तमच, पण त्याची गाठ पडली नाही तर संतांचा ग्रंथ अभ्यासातून विवेक करायला शिकावे. स्थूलाचे मूळ हे वासनेमध्ये असते. आता स्थूल आणि सूक्ष्म, तर या स्थूलाचं जे मूळ आहे ते वासनेमध्ये असतं असं रामदास स्वामी सांगतायत. पण ती सूक्ष्म असल्याने आपल्याला दिसत नाही. तीच आत्मज्ञानाच्या नेहमी आड येते. आत्मज्ञानच जगात सर्वश्रेष्ठ आहे. जगातील खरे थोर पुरुष आत्मशोध करीत जगले. म्हणजे आतापर्यंत जे थोर पुरुष होऊन गेले ते आत्म्याचा शोध घेतच जगले, असं ते सांगतायत. अंतरात्मा शोध कसा करावा हे त्यांनी ग्रंथात सांगून ठेवलं आहे. त्या सांगण्याच्या आधाराने आत्मा शोधावा आणि शोध संपला की ग्रंथ सोडावा, असं ते म्हणतायत. की आत्मा कुठे आहे त्याचा शोध घ्यावा, हे ग्रंथांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आपण स्वतः प्रचिती घेऊनच आत्म्याबद्दल जगाला सांगावे, नाहीतर फार गोंधळ होतो. आपल्या ठिकाणी 24 तास जपाजप चालू आहे. हा अगदी सहज चालणारा जप एकांतात बसून शांतपणे पाहावा. आता हा अजपा जप याच्याबद्दल एक आपल्याला हे आहे याच्यामध्ये, ते आपण पाहणार आहोत सविस्तर, की काय आहे अजपा जप म्हणजे. तर ते साधकाने सहजपणे याची साधना करावयास शिकावे. त्याने अगदी सहज आत्मचिंतन करावे. देहाभिमान सोडून देणारे लोकच खरे धन्य होतात. म्हणजे बघा इथं समर्थ सांगतायत की देहाभिमान जो सोडून देतो तीच लोक खरी धन्य होतात. देहाचा अभिमान नसावा. पिंडाचे 4 व ब्रह्मांडाचे 4 असे एकंदर 8 देह सांगितले आहेत. हे तर आपण नेहमीच पाहतो, मंगल मॅडम सांगतात. सूक्ष्म देहाची 25 तत्वे आहेत. आता हे जे सगळं आपण वाचतोय त्याच्याबद्दल सुद्धा एक सविस्तर वेगळं समासामध्ये आहे, तर ते आपण पाहणार आहोत. सूक्ष्म देहाची 25 तत्वे आहेत. 4 देह, 4 अवस्था, 4 गुण इत्यादी 32 तत्वे आहेत. ब्रह्मांडाची 25 तत्वे आहेत. सगळी मिळून 82 तत्वे होतात. साक्षीपणाचा विवेक स्थिर करून या तत्वांचे निरसन करावे. यातून ज्ञान उत्पन्न होईल. त्याने अज्ञान मावळेल आणि विज्ञान प्राप्त होईल. ह्या सर्व गोष्टींचं जेव्हा आपल्याला ज्ञान होईल तेव्हा अज्ञान आपलं मावळेल, असं समर्थ सांगतायत की या तत्वांविषयी सर्व ज्ञान प्राप्त करून घ्यावं. तरच आपलं अज्ञान त्याच्यातनं निघून जाईल आणि ज्ञान प्राप्त होईल. परब्रह्म अत्यंत उपाधिशून्य आहे. ते सर्व दृश्याच्या पलीकडे आहे. सूक्ष्म ओळखण्याची शक्ती संपादन करून दृश्याचा भेद करावा. दृश्य म्हणजे जे आपल्याला खरं दिसतंय ते काय आहे त्याचा भेद करायला त्यांनी सांगितलेले आहे आणि त्याच्या मागचं सूक्ष्म आहे ते ओळखावं. अखेर निर्गुणाचा तदाकारपणे अनुभव घ्यावा. म्हणजे निर्गुण जे आहे त्याचा अनुभव घ्यायला सांगितलेला आहे त्यांनी. की जे दृश्य दिसतंय म्हणजे खरं जे आपल्याला डोळ्यापुढे दिसतंय तर त्याच्या भेद करून त्याच्या मागचं सूक्ष्म काय आहे ते पाहावं आणि निर्गुणाचा तदाकारपणे अनुभव घ्यावा, असं समर्थ या संपूर्ण दशक 17व्या मध्ये सांगतायत. तर ह्याचं बारीक सारीक सगळं विवेचन या प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे. तर आपण पहिला यातला पाहूयात, देव बलात्कार. तर आता या समासाचं नाव जरा चमत्कारिकच वाटतंय, पण अध्यात्मशास्त्रदृष्ट्या ते योग्य आहे. कसे ते पहा. श्री समर्थ पुन्हा पुन्हा सांगत आहेत की अंतरात्मा अत्यंत सूक्ष्म आहे, तर आपला देह अत्यंत जड आहे. म्हणजे आत्मा जो आहे आपला तो सूक्ष्म आहे, पण देह आहे तो जड आहे, कारण तो स्थूल आहे. अंतरात्मा देव म्हटला तर देह हे त्याचे देऊळ म्हटले पाहिजे. अंतरात्मा खरोखरच सुखदुःखांचा स्पर्श न होणारा, केवळ साक्षीपणे राहणारा आणि निर्दोषपणे सर्वांना सम असणारा असा आहे. म्हणजे बघा अंतरात्म्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की तो कसा आहे, तर सुखदुःखांचा त्याला स्पर्श होत नसतो आणि साक्षीपणे तो राहत असतो. निर्दोषपणे सर्वांना सम असणारा आहे. म्हणजे हे गुण त्याच्यामध्ये आहेत. पण देहात राहावयास आल्यानंतर, जेव्हा तो देहात राहावायला येतो तेव्हा देहाच्या सहवासाने मूळचा संगरहित अंतरात्मा संग सहित बनतो. यामध्ये बघा की संगरहित असतो तो आधी, पण देहात आला
तर मात्र संगसहित बनतो. त्यामुळे त्यास सुख-दुःखे जबरदस्तीने भोगावे लागतात. हाच देवावर झालेला बलात्कार होय. म्हणजे थोडक्यात बघा, की जो तेव्हा देहाच्या सानिध्यात येतो, तेव्हा त्याला हे अनेक त्रास भोगावे लागतात आणि ह्याला त्यांनी रामदासांनी बलात्कार असं म्हटलेलं आहे, की देवावर झालेला तो हे आहे, अन्याय आहे. अंतरात्मरूपी देव देह देवळामध्ये राहतो आणि इंद्रियांच्या द्वारे समोर येणाऱ्या नैवेद्याचा जबरदस्तीने भोग घेतो. कालांतराने अशी अवस्था होते, की इंद्रियांच्या विषयांचा नैवेद्य त्यास दिला नाही, तर तो देहरूपी देवालय सोडून जातो. तो अतिशय सूक्ष्म असल्याने तो जातो ते कळत नाही. कोणास त्याची कल्पना येऊ शकत नाही, कारण तो सूक्ष्म असतो. खरे म्हणजे देवासच देवाची कल्पना येऊ शकते. जेथे तेथे देवळाच्या द्वारा देव प्रकट होत असल्याने देव पाहण्यास प्रथम देऊळ पाहावे लागते. आपण जातो वेगवेगळे पाहायला, पण इथं त्यांची कल्पना काय आहे बघा. तर अशा प्रकारची चालती बोलती देवळे अनंत आहेत. त्यांच्या पुष्कळ तऱ्हा आहेत. काही देवळात सुख भरलेले आढळते, पण ते सर्व काळ टिकत नाही. मूळ परब्रह्म अत्यंत निश्चळ, तर अंतरात्मा हा चंचळ आहे. इतकेच नव्हे, तर साऱ्या चंचळाचा तो मस्तकमणी आहे. तोच या दृश्य विश्वाचा ईश्वर किंवा धनी समजावा. म्हणजे अंतरात्म्याला श्रेष्ठ मानलेला आहे. तो दिसत नाही म्हणून काही बिघडत नाही. ही सृष्टी त्याचीच करणी असून त्याच्यापासून हा सर्व विस्तार झाला. तो खरा भव्य आणि तितकाच श्रेष्ठ आहे. एक क्षणभर देखील तो एका ठिकाणी स्वस्थपणे टिकत नाही. आत्मनात्म विवेक करून अंतरात्मा शोधून काढणारा आणि त्याच्या चिंतनात अखंड राहणारा पुरुष या जगात धन्य होतो किंवा होय, असं समर्थ रामदासांनी सांगितलंय. म्हणजे बघा, आत्मनात्म विवेक करून म्हणजे तो विवेक आणि अंतरात्मा शोधून काढणारा जो आहे आणि त्याच्याच चिंतनात अखंड राहणारा पुरुष या जगात धन्य होय, असं समर्थ सांगतायत. जो कोणी अंतरात्म्याचे अखंड चिंतन करतो, त्याच्यापाशी अंतरात्मा प्रचितीच्या रूपाने अखंड राहतो. म्हणजे चिंतन हवंय त्याचं. अशा रीतीने त्याच्याशी अखंड योग साधणारा तोच खरा योगी होय. पण सूक्ष्म तत्वांचा शोध घेऊन अंतरात्म्याची प्रचिती घेणारे लोक हे फार थोडे असतात. विवेकी लोक खरोखरच धन्य होत. संतांची संगत करून विवेक करायला शिकावे. म्हणजे आपण जर संतांच्या सानिध्यात राहिलो, तर आपल्याला हे सर्व लाभतं असं त्यांना सांगायचंय. प्रथम सत्संग करावा संतांच्या सानिध्यात येऊन. त्यानंतर संतांच्याकडून सत्शास्त्र श्रवण करावे. मग पंचीकरण समजून घेऊन महावाक्याचे अखंड विवरण करावे. त्यात शक्य असेल तेवढा परोपकार करावा. म्हणजे साधकांचे मन निस्संग होऊन त्यास आपोआप आत्मसाक्षात्कार होतो. परोपकार सुद्धा करावा. म्हणजे मग आपोआप आत्मसाक्षात्कार होतो, असं ते म्हणतायत. अशा सत्कीर्तींचे पुरुष म्हणजे परमेश्वराचे अंगच असतात. म्हणजे ते परमेश्वर स्वरूप असतात, असं त्यांना म्हणायचंय. त्यांच्या हातून जगाचा उद्धार होतो. आता हे सार पाहिलं आपण पहिल्या समासाचं. तर आता त्याकडे आपण पाहूया. परब्रह्म मूळ हे अत्यंत निश्चळ असं आहे. तेथे संकल्प उठला की सद्वस्तूला स्वतःची जाणीव झाली. या जाणीवेला अंगे दोन, म्हणजे सद्वस्तूची जी अंग आहेत त्याला दोन अंग आहेत, की एक ज्ञानमय अंतरात्मा अथवा परमेश्वर. म्हणजे जो ज्ञानमय आहे त्याला परमेश्वर, अंतरात्मा किंवा परमेश्वर असं ते म्हणतायत. हे एक अंग. तर शक्तिमय अष्टधा प्रकृती हे दुसरे अंग होय. म्हणजे ही दोन अंग सांगतायत, की एक ज्ञानमय अंतरात्मा आणि दुसरं म्हणजे शक्तिमय अष्टधा प्रकृती. तर ही प्रत्यक्ष दृश्य जे आहे ते विश्वामध्ये देहाच्या आधाराने अंतरात्मा अनुभवास येतो. अंतरात्मा देव, तर देह हे त्याचे देऊळ आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की नाही, की देऊळ ही शरीर म्हणजे देऊळ अशी संकल्पना मांडलेली आहे ते समर्थांनी. आणि अंतरात्मा म्हणजे त्याचा देव. तर देवळाला येथे बरेच महत्व असते. मूळ परब्रह्म निश्चळ आहे, त्यामध्ये चंचळ निर्माण होते. तोच आत्मा होय. म्हणजे चंचळालाच आत्मा म्हणले.
तो चंचल असतो. सर्वांच्याहून श्रेष्ठ असल्यामुळे त्यास परमात्मा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आत्मा, परमात्मा हे त्याचंच आहे. चैतन्य साक्षी, ज्ञानात्मा, षडगुणेश्वर ही त्याचीच नावे आहेत. तो सर्व जगाचा स्वामी असल्याने त्याचे नाव जगदीश्वर असे आहे. जगाचा स्वामी आहे म्हणून त्याला जगदीश्वर असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्याच्यापासून सर्व सृष्टीचा एवढा विस्तार झालेला आहे. त्याच्यापासून संपूर्ण सृष्टी झालेली आहे. हा अंतरात्मा देहरूपी देवळात बसलेला असतो. त्याची सेवा केली नाही, त्याला हवे ते दिले नाही, तर तो देहाला जिवंत ठेवत नाही. म्हणून त्याच्या भीतीने लोक त्याला भजतात. ज्या ज्या वेळी त्यास हवे ते मिळत नाही, त्या त्या वेळी तो लोकांना छळतो, त्रास देतो. म्हणून लोक आवडीने त्याला हवे ते देतात. ज्यावेळी जी गोष्ट तो मागतो, त्यावेळी ती गोष्ट लोक त्यास पुरवतात. अशा रीतीने सारे त्रैलोक्य त्याची सेवा करते. 5 इंद्रियांचा नैवेद्य जेव्हा हवा तेव्हा तयार असतो. असे जर केले नाही, तर लगेच देहामध्ये रोग होतात. म्हणजे त्याला जर आपण काही दिलं नाही, तर तिथे अ, आपल्याला कमतरता भासून देहामध्ये रोग होतात असं त्यांना म्हणायचंय. ज्यावेळी अंतरात्मारूपी देवाला नैवेद्य मिळत नाही, तेव्हा तो देहात राहत नाही. तर त्याला जे हवंय ते मिळालं नाही, तर तो आपल्या देहामध्ये राहत नाही. आणि भाग्य, वैभव आणि इतर सारे पदार्थ टाकून तो चालता होतो. म्हणजेच मनुष्य मरतो. आत्मा गेला निघून तर देहाला काही त्या किंमतच राहत नाही ना. म्हणजे जिवंत जे आपण म्हणतो ते मरण रूप अवस्था प्राप्त होते. तो देह सोडून जातो हे कळू देत नाही, कोणास समजत नाही. देहाशिवाय देवाचे रहस्य इतर कोणासच आकलन होत नाही. देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर देवालय पाहावी लागतात. देवळाच्या माध्यमाने कुठेतरी देव प्रकट होतो. पुष्कळ माणसे पाहिली तर एखादा आत्मज्ञानी त्यामध्ये आढळतो. देवळे म्हणजे नाना प्रकारची शरीरे. शरीरांच्या अंतरी जीवेश्वर राहतो. अनेक प्रकारची अनेक शरीरे आहेत. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत. शरीर म्हणजेच चालती बोलती देवळे असून त्यांमध्ये देव राहतो. म्हणजे कल्पना बघा समर्थ स्वामींनी पटवून दिली, की आपण जो देव पाहायला जातो, म्हणतो ना आपण परमेश्वर आपल्या आतमध्ये आहे. तर तेच शरीर म्हणजे हे देऊळ मानलेलं आहे आणि आपला आत्मा म्हणजे ते देव आहे त्याच्यामध्ये. तर ही चालती बोलती सगळं शरीर म्हणजे ही देवळेच आहेत आणि त्यांमध्ये देव राहतो. जितकी देवळे म्हणजे शरीरे आहेत, तितकी सगळी कळणे अवश्य आहेत. शरीरांचे जे नाना प्रकार जगात आढळतात, ते सारे माहीत असावे. आत्माराम अशा सर्व देवळातील मुख्य देव असतो. सर्व अशा अश्वाश्वताचा तो मुकुटमुनी आहे. तो अतिशय भव्य आहे, भारी आहे. तसा तो अतिशय सूक्ष्म आहे. त्याचा महिमा हा अगम्य आहे, असं ते सांगतायत. मन अंतरात्म्याकडे लागणे ही ऊर्ध्व गती, तर मन दृश्याकडे लागणे ही अधोगती समजावी. वर खाली जाण्याचा क्रम विश्वामध्ये नीटपणे चालत असतो. या अवाढव्य विश्वाचे मूळ जो अंतरात्मा तो फार भव्य आणि प्रचंड आहे, पण तो अतिशय सूक्ष्म असल्याने सहज आपल्या अनुभवास येत नाही. अति चंचल असल्याने तो क्षणभर देखील एके ठिकाणी राहत नाही, स्थिरपणे राहत नाही. तो अंतरात्मा किंवा परमात्मा असा अगाध आहे, त्याचा महिमा जाणणारा कोणी नाही. हे सर्वोत्तम, तुझी लीला फक्त तुलाच माहित आहे, असं समर्थ स्वामी सांगतात. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधण्यामध्ये मानवी जीवनाचे सार्थक आहे. म्हणजे बघा, प्रपंच पण साधता आलं पाहिजे आणि परमार्थ पण मानवी जीवनामध्ये, तरच त्याचं सार्थक आहे. नुसतं परमार्थ करून उपयोग नाही किंवा प्रपंचाकडे पण नुसतं पाहून उपयोग नाही. तर हे दोन्ही आपल्याला साधता आलं पाहिजे. अंतरात्म्याचे सतत अनुसंधान ठेवणाऱ्या चिंतनशील माणसापाशी परमात्मा सदैव राहतो. असा माणूसच योगी होय. म्हणजेच जो चिंतन करतो अंतरात्म्याचे, सतत अनुसंधान जो ठेवतो अंतरात्म्याचे, तर असाच माणसाला योगी म्हटलेलं आहे त्यांनी. त्याने अनेकांना भगवंताच्या मार्गास लावावे. स्थूल आणि सूक्ष्म तत्वांचा शोध घ्यावा. हे स्थूल काय आहे, सूक्ष्म काय आहे, त्याचा शोध घ्या. आत्मप्रचिती घेणारी माणसे
ही थोडीच असतात. आपण सत्संगांमध्ये सत्शास्त्राचे श्रवण करावे. म्हणजे सत्संग जे आहे तिथे सत्शास्त्र, चांगली शास्त्रांचं वाचन करावं, श्रवण करावं असं ते म्हणतात. आणि अंतरात्म्याचे अखंड चिंतन करून सत्संग संगत्याग करावा. जीवनामध्ये नित्यानित्य विवेक करावा आणि त्याच्या बळावर इहलोक आणि परलोक दोन्हीकडे यश मिळवावे. म्हणजे बघा, नित्यानित्य विवेक करावा आणि विवेकाच्या बळावर त्यांनी सांगितलेलं आहे की इहलोक आणि परलोक दोन्हीकडे आपण यश मिळवावं, तरच जगात जन्मास आल्याचे सार्थक घडते. चिंतनशील माणसापाशी देव अखंड 24 तास राहतो. अशा व्यक्तींच्या पूर्वपुण्याईला जोड नाही असे समजावे. ज्याचा भगवंताशी अखंड योग असतो त्यास योगी म्हणावे. असा योग ज्यास साधला नाही तो वियोगी होय. पण सतत चिंतनाचा अभ्यास केला तर त्या योगाच्या बळाने वियोगी देखील योगी बनतो. म्हणजे सतत जर आपण चिंतन केलं तर एखादा वियोगी असेल, योगी नसेल, तर तो सुद्धा योगी बनू शकतो. थोर पुरुषाचा थोरपणा म्हणजे आपला जो आता प्रयत्न चाललेला आहे विहंगम तर्फे, तर तेच आहे की आपण सगळे काही योगी नाही आहेत, पण सर्वांच्या सानिध्याने आणि सतत चिंतनाने आपण वियोगाचं सुद्धा योगी बनू शकतो. तर तसा प्रयत्न मंगलताई करतायत सर्वांना बनवायचा. थोर पुरुषाचा थोरपणा असा की तो लोकांना सन्मार्गास लावतो. जो स्वतः पोहणारा आहे त्याने बुडणाऱ्या माणसाला बुडू देऊ नये. जो स्थूल आणि सूक्ष्म तत्वांचा संपूर्ण शोध घेतो आणि पिंड व ब्रह्मांड यांचे बरोबर विवरण करतो त्याला आत्मप्रचिती येते. पण जगात अशी माणसे थोडी असतात. ही माणसे वेदांतामधील संपूर्ण पंचीकरण अखंड विवरित राहतात. त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणात महावाक्याचे रहस्य शोधतात. म्हणजे ही जी मोठी महान लोक आहेत तर त्यांच्याबद्दल सांगतायत. तर अशी ही माणसं थोडीच असतात. पिंड, ब्रह्मांड यांच्याबरोबर विवरण करणारी, आत्मप्रचिती घेणारी आणि ही माणसे वेदांतामधील संपूर्ण जाणून घेतात. पंचीकरण अखंड विवरित राहतात आणि अंतःकरणामध्ये महावाक्य जे आहे त्याचं रहस्य शोधतात. या जगात अशी जी माणसे असतात त्यांची संगत लाभणे खरोखर धन्य होय. त्यांच्या संगतीत आपण असणं. त्यांच्याकडून परमार्थ नुसता श्रवण करूनच सामान्य लोकांना उत्तम गती प्राप्त होते. म्हणजे नुसत्या श्रवणाने सुद्धा आपल्याला उत्तम गती प्राप्त होते असं समर्थ सांगतात. संतांची संगत आणि त्यांच्याकडून सत्शास्त्राचे श्रवण असा योग यावा. तेथे अखंड आत्मानात्म विवरण चालते. अनेक संतांचा सहवास घडतो आणि लोकांवर उपकार करता येण्यासारखे अनेक सद्गुण अंगी चढतात. आता बघा, हे संत रामदास म्हणजे समर्थ आपण म्हणतो त्यांना, तर हे सुद्धा 17व्या शतकातले संत होऊन गेलेले आहेत. म्हणजे संत तुकारामांच्या काळातलेच. त्याच्या आधी ज्ञानेश्वर 16व्या शतकातले. तर त्यावेळचे हे त्यांचे सर्व विचार आहेत. म्हणजे किती त्यांनी पूर्वी हे सर्व लोकांच्या पुढे मांडलेले आहे ते बघा. ते आज आपण श्रवण करतोय. अखंड चिंतनशील असणारे जे कीर्तिमान पुरुष असतात ते परमेश्वराचे अंश समजावेत. धर्मस्थापना करण्याची उत्कट इच्छा व खटाटोप त्यांच्यापाशीच आढळतो. त्यांच्या ठिकाणी सारासार विशेषपण असतो. त्या विचाराने जगाचा उद्धार घडून येतो. पण ते स्वतः मीपणाचा त्याग करून चिरंजीव स्वरूपमय होऊन जातात. म्हणजे त्यांना असंच म्हणायचंय की धर्मस्थापना म्हणजे पूर्वी त्या काळामध्ये या सर्व संतांच्याकडून हे काम झालेलं आहे. त्यांच्या भजनातून, प्रवचनातून ते लोकांना ते सर्व सांगत असायचे. तर हा इथे आपला पहिला समास संपलेला आहे. दुसरा समास जो आहे त्याचं दुसरं जे त्याच्यातलं आहे तर शिवशक्ती निरूपण हा आपला आहे. त्याच्याकडे आपण आता वळूयात. तर शिवशक्ती निरूपण, शिवशक्ती बद्दल मंगल मॅडम आपल्याला बरंच सांगत असतात. तर त्यामध्ये इथे काय आहे
ते आपण थोडक्यात पाहूयात, की मूळ परब्रह्म हे शाश्वत आहे, निर्विकार, संत, निर्मळ व निश्चळ आहे. तेथे दुसरेपणाचा मागमूस नसल्याने ज्ञान व अज्ञान, स्मरण व विस्मरण, अंधार, उजेड या सर्व गोष्टींना परब्रह्मामध्ये स्थान नसते. म्हणजे जे परब्रह्म आहे ते शाश्वत, निर्विकार याची हे दिलेत गुणधर्म त्याचे. ते कसं आहे? तर निर्मळ आहे, निश्चळ आहे. तिथं ज्ञान, अज्ञान, स्मरण, विस्मरण हे असं काही नसतं किंवा अंधार, उजेड ह्याला कुठंही स्थान नसतं. अशा कोऱ्या निश्चळ ब्रह्म स्वरूपात स्मरण स्फुरले, त्यास चैतन्य म्हणतात. जे स्मरण स्फुरतं त्याला चैतन्य म्हटलेलं आहे. गुणसाम्य असलेले निर्गुणातील सगुण ते हेच होय. अर्ध नारी नटेश्वर, षड्गुणेश्वर, आदिशक्ती, शिवशक्ती ही सर्व त्याचीच नावे आहेत चैतन्याची. मूळ तत्वात किंवा बीजात जे असते तेच पुढे वाढ झाल्यावर आढळते. नर नारी भेद मुळात आहे म्हणून तो पुढे प्रकट होतो. स्थूलाचे मूळ वासना आहे, पण वासना ही दिसत नाही, ती गूढपणे राहते. म्हणूनच दृश्य विश्वात सर्व ठिकाणी गूढपणा असतो. मुळात वासना अभेद असली तरी सृष्टीच्या क्रमामध्ये ती स्त्री पुरुष भेदाने आढळते. तिच्या बंधनाने माणसे एकमेकात गुंतून राहतात. ही ईश्वराची करणी होय. तर आता हा दुसरा समास त्याचा आपण सार वाचलेला आहे. आता सुरू करूयात. श्रीराम त्याच्यातल्या ओव्या सांगते तुम्हाला, की ब्रह्म निर्मळ निश्चळ जसे गगन अंतराळ, निराकार केवळ निर्विकारी, अंतची नाही ते अनंत, शाश्वत आणि सदोदित, असत नव्हे ते संत सर्व काळ. तर बघा, शुद्ध ब्रह्मस्वरूप अत्यंत भेदरहित व निश्चळ आहे. त्याच्या ठिकाणी संकल्प स्फुरतो. तो शिवशक्ती रूप असून त्याच्यामध्ये असणाऱ्या गुप्त गोष्टी पुढे प्रगट होतात. ज्याप्रमाणे अवकाशरूपी आकाश हे निर्मळ असून निश्चळ आहे, तसेच ब्रह्म देखील आहे. आकाश निर्मळ व निश्चळ आहे, तसंच ब्रह्म देखील आहे, असं समर्थ म्हणतात. निराकार असून ते अगदी निर्विकार आहे. शाश्वत आणि सदैव विलसणारे ब्रह्म अंत नसल्याने ते अनंत आहे. कधीही होत नाही असे होत नसल्याने ते सर्व काळ असतेच असते. अवकाशमय आकाश अविनाशी जसे असते तसेच ब्रह्म हे सुद्धा अविनाशी आहे. ते तुटत नाही किंवा फुटत नाही. ते जसेच्या तसे अगदी शांत असते. ब्रह्माच्या ठिकाणी जसं अज्ञान नाही तसं ज्ञान पण नाही. अखंड, निर्गुण आणि संपूर्ण निरावलंबी आहे. तेथे विश्वाचा मागमूस नसल्याने चंद्र, सूर्य व अग्नी यांचे अस्तित्व नाही. अ- अंधार व उजेड करणारे काहीही नाही, कोणतीही उपाधी नसलेले असे अगदी निरुपराधी ब्रह्म असते. म्हणजे ब्रह्माला मगाशी वाचल्याप्रमाणे आपण कुठलंही हे नाहीये तिथे त्या ठिकाणी. ज्ञान, अज्ञान, उजेड, अंधार किंवा निर्गुण आणि ते अखंड, निर्गुण आणि निरावलंबी आहे. अशा या निश्चळ ब्रह्मामध्ये स्वतःचे स्मरण स्फुरले की ते चित्स्वरूप आहे अशी कल्पना केली. त्या मूळ संकल्पात गुणांचा समतोलपणा असल्याने गुणसाम्य असते. आकाशात ज्याप्रमाणे अभ्र येते, अभ्र म्हणजे ढग येतात आकाशात ज्याप्रमाणे, व आकाश झाकाळून टाकते, त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये स्मरण रूप मूळ माया उत्पन्न झाली. ती निर्माण होण्यास आणि लयाला जाण्यास वेळ लागत नाही. म्हणजे जशी ती निर्माण होते तसेच लगेच तिचा लय पण होतो. मूळ मायेतून नंतर शुद्ध तत्व निर्माण होते. त्याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण गुप्तपणे वास करतात. म्हणजे ही मूळ माया तिथे जाते आणि ते याच्यामध्ये काय असतं, रजोगुण आणि तमोगुण असतात. त्यास महतत्व किंवा गुणक्षोभिनी म्हणतात. मूळ मायेमध्ये तिथे व्यक्ती नसते, आकार नसतो. मग शिवशक्ती कशी असणार असा प्रश्न विचाराल तर नीट लक्ष देऊन ऐका, असं समर्थ म्हणतात.
ब्रह्मांडाचा शोध घेऊन पिंड ओळखावा किंवा पिंडाचा शोध घेऊन ब्रह्मांड ओळखावे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे किंवा सूक्ष्माकडून स्थूलाकडे विचार करीत गेल्यास याचा उलगडा होतो. आता आपण बघा, त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलंय की फळामध्ये आपल्या बी असते आणि ती जर आपण बी फोडून पाहिली तर त्यामध्ये आपल्याला काही फळ दिसत नाही. समजा कुठलीही एखादी बी घेतली आपण वरती, आंबा म्हणा किंवा कुठल्याही फळामधली जी बी आपण बी प्रत्येक फळामध्ये असतेच, कारण बी पासूनच ते झाड होत असतं. पण तीच जर बी आपण फोडून पाहिली तर त्याच्यामध्ये फळ आपल्याला दिसत नाही. तर ती बी लावल्यानंतर जे झाड उगवतं त्याला मात्र भरपूर नंतर फळं येतात असं ते सांगतायत. तर तीच बी जर आपण पेरली आणि ते उगवून जे रोप वाढतं त्याला मात्र ती फळं आपल्याला भरपूर दिसून येतात. पिंड ब्रह्मांडाच्या विवरणाला म्हणजे हाच विचार जो आहे, तर फळ म्हणजे बी फोडली तर आपल्याला त्याच्यामध्ये फळ दिसत नाही, पण लावलं तर मात्र ते रोप येऊन त्याला भरपूर तशी फळं येऊ शकतात. तर हाच विचार पिंड ब्रह्मांडाच्या विवरणाला लागू पडतो. पिंडामध्ये नर-नारी असा भेद दिसतो हे प्रसिद्धच आहे. मुळातच हा भेद त्याच्यामध्ये असला पाहिजे, नाहीतर हा पुढे प्रकट झाला नसता. या कारणाने मूळ मायेला शिवशक्ती किंवा अर्धनारी नटेश्वर म्हणतात. मूळ मायेमध्ये अनेक कल्पना बीज रूपाने असतात. पुढे व्यक्त दशेत दिसणारे सर्व काही तिच्यामध्ये असते, म्हणजे या मूळ मायेमध्येच असतं ते बीज रूपाने, पण ते अत्यंत सूक्ष्म असल्याने सहजगत्या अनुभवास येत नाही. जे दृश्य स्थूल दिसते त्याचे मूळ वासनेत असते. वासना सूक्ष्म असल्याने ती आधी दिसत नाही, म्हणून स्थूलाहून वेगळे काही सूक्ष्म आहे अशी कल्पनाच होत नाही. केवळ कल्पनेतून सृष्टी निर्माण झाली असे वेदशास्त्रे सांगतात. म्हणजे कल्पनेतूनच सृष्टीचं निर्माण झालं असं वेदांमध्ये सांगितलेले शास्त्रे सांगतात. ती कल्पना स्थूलपणे दिसत नाही, म्हणून ती खोटी मानणे बरोबर नाही. जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये अनेक पडदे आहेत. जीवाचा एक एक जन्म म्हणजे एक एक पडदा असतो. बघा बरं का, इथे समर्थांनी काय सांगितलेलं आहे की जीव आणि ब्रह्म यामध्ये अनेक पडदे आहेत. आणि ते पडदे म्हणजे काय, तर जीवाचा एक एक जन्म. आपण म्हणतो ना की एकाच ह्याच्यामध्ये होत नाही, अनेक जन्म असतात. तर ते एक एक जन्म म्हणजे एक एक पडदा असतो. आणि अनेक जन्मांचे पडदे असल्यामुळे जीवाला सूक्ष्माचा विचार आकलन होत नाही. म्हणजे हे अनेक पडदे त्यावर असतात आणि त्यामुळे त्याचं आकलन होत नाही. परंतु विश्वामधील रहस्य सूक्ष्मच आहे, गूढच आहे. रहस्य सूक्ष्म आणि गूढ असणे हा निसर्गाचा नियमच आहे. मुळात वासनेमध्ये फरक नसतो. ती सर्वांना सारखी असते. म्हणजे पुरुषाला स्त्रीची आणि स्त्रीला पुरुषाची वासना असते आणि हे दोघंही एकमेकात गुंतून असतात. म्हणून जीवन नीट चालते. पण या सर्वांचे मूळ हे शिवशक्ती पर्यंत पोचते. जगात इतके पुरुष आणि इतक्या स्त्रिया आहेत. प्रत्येकाचा देह स्वभाव निराळा असतो, परंतु सर्वांचा जीव मात्र एकच असतो. म्हणजे इथे सांगतात की नेहमी नवरीला नवऱ्याचं आणि नवरीला नवरा हवं, नवरीला नवरी नको असते, नवरा हवा असतो, असा भेद आढळतो. पिंडामध्ये दिसणाऱ्या या भेदावरून ब्रह्मांडांचे बीज कसे असेल याची कल्पना येते. नवरीचे मन नवऱ्यावर तर नवऱ्याचे नवरीवर असते. वासनेचा हा प्रकार अगदी मुळापर्यंत शोधून बघावा. वास्तविक मूळ वासनेमध्ये स्त्री पुरुष हा भेद नाही. केवळ देह संबंधाने आपल्याला भेद दिसतो. देहाचा संबंध सुटला की भेद नाहीसा होतो. स्त्री व पुरुष या भेदांचे मूळ कारण हे शिवशक्तीमध्ये आहे. देह आकाराला आला की त्यावरून हे कळते. प्रेमाच्या वासनेचे अनेक प्रकार आहेत. एक प्रकार दुसऱ्यासारखा नसतो. सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर हे थोडे आपल्या ध्यानात येते. त्याच्यामध्ये आपण बारकाईने विचार केला तर हे आपल्या लक्षात येतं असं समर्थ सांगतात. की आई मुलाला वाढवते हे पुरुषाच्याने होणार नाही, स्त्रीच्या योगाने उपाधी वाढत असते.
खरोखर आईला वीट नाही, आळस नाही आणि त्रास वाटत नाही. आईखेरीज इतकी माया कुठेच आढळत नाही. मानवी जीवनात स्त्री अनेक उपाधी वाढवते, प्रेमाने गुंतवून ठेवते आणि अनेक प्रकारे प्रपंचाचे प्रेम लावते. पुरुषाला स्त्रीचा विश्वास असतो, स्त्रीला पुरुषाचा संतोष असतो. अशा रीतीने वासना एकमेकास एके ठिकाणी बांधून ठेवते. ईश्वराने ही एक मोठी युक्ती केली आहे. तिने सारी माणसे परस्परात गुंतून राहिली आहेत. त्याने लोभाचे असे गुंडाळे करून ठेवले आहे. आपण जे म्हणतो ना, माया, मोहजाळ, हे एकमेकांमध्ये गुंतवून ठेवलेलं आहे. त्याला प्रत्येकाला परस्परांमध्ये गुंतून ठेवलेले आहे. त्याने लोभाचे असे गुंडाळे करून ठेवले आहे की ते उकलत नाही. स्त्री पुरुषांमध्ये परस्परात अशी आवड असते. त्यांना एकमेकांचीच मोठीच गोडी वाटते. हे परस्परांबद्दलचे आकर्षण अगदी मुळापासून चालत आलेले आहे, असे स्पष्टपणे दिसते. सूक्ष्म विवेकाने ते पाहावे. अगदी मुळात स्त्री-पुरुष भेद अत्यंत सूक्ष्मपणे निर्माण होतो. नंतर तो स्पष्टपणे दिसू लागतो. स्त्री-पुरुषांच्या जोडीने उत्पत्तीचे कार्य चालते. आरंभी मुळात शिवशक्ती ही खरी, तीच पुढे नवरा-बायको झाली. त्यांच्यापासून 84 लक्ष योनींचा विस्तार झाला. म्हणजे ही जी शिवशक्ती होती त्यापासूनच पुढे ही संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. की 84 लक्ष योनींचा त्यांच्यापासून विस्तार झालेला आहे. या समासात शिवशक्तीचं स्वरूप वर्णन केलं. श्रोत्यांनी ते समजून घ्यावे. नीट विवरण केल्यावाचून बोलू नये, कारण नाहीतर बोलणे व्यर्थ असते. तर हे संपूर्ण जे भेद आहेत त्यामुळेच पुढे आपलं संपूर्ण ही सृष्टी निर्माण झाली असं सांगतायत समर्थ. तर इथे दुसरा समास संपतोय. त्यानंतर पुढचा जो आहे समास तो तिसऱ्या समासाचं नाव आहे श्रवण निरूपण. तर समजलं का? तुम्हाला समजतंय काही मी वाचतेय ते, का भरभर होतंय? सुजाता ताई. तर आपण आता तिसऱ्या समासाकडे वळूयात. श्रोते हो, समजतंय का काही? हो मॅडम, खूप सुंदर सांग. हं? समजतंय ना? हो हो. चला, आता आपण तिसऱ्या समासाकडे वळूयात. त्याचं नाव आहे श्रवण निरूपण. तर श्री राम. आत्मज्ञान साध्य करण्यासाठी अनेक मार्ग प्रचलित आहे. हे सार आधी आपण वाचून घेऊयात आणि मग पुढे वळूयात समासाकडे. आत्मज्ञान साध्य करण्यासाठी अनेक मार्ग प्रचलित आहेत. परंतु श्रुती माऊलीने सांगितलेला व अनेक थोर आत्मज्ञानी पुरुषांनी चोखाळलेला राजमार्गच श्री समर्थांना अतिशय आवडतो. तर आता हे लक्ष देऊन ऐका की श्रवण, मनन, निधिध्यासन आणि रोकडा आत्मसाक्षात्कार असा हा 4 पायऱ्यांचा तो मार्ग आहे. आणि हा जो 4 पायऱ्यांचा मार्ग सांगितला ना, तर त्याला आमच्या योगामध्ये ज्ञानयोग असं नाव आहे. म्हणजे जे योगाचे अनेक प्रकार आहेत, त्यातला जो ज्ञानयोग आहे त्यामध्ये हे 4 टप्पे, 4 पायऱ्या आहेत. की श्रवण, पहिली पायरी श्रवण आहे. मग नंतर मनन केलं पाहिजे श्रवण केलेल्याचं. आणि निधिध्यासन म्हणजे सतत त्याचं चिंतन आणि रोकडा आत्मसाक्षात्कार असा हा 4 पायऱ्यांचा मार्ग आहे असं समर्थ म्हणतात. आणि या समासात त्याचे थोडक्यात वर्णन आढळतं. श्री समर्थ म्हणत आहेत की हा ग्रंथ आधीच सोडू नका. त्यात काय सांगितले आहे ते नीट बघा. कोणतेही ज्ञान प्रथम व्यवस्थित श्रवण झाले पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची झाली तर त्याचं आधी ती ऐकली पाहिजे, श्रवण केलं पाहिजे त्याबद्दलचं आणि नंतर त्यावर मनन करणं अति आवश्य असते. त्याचं नंतर मनन केलं पाहिजे श्रवण झाल्यानंतर. ज्ञानाचा विषय जितका सूक्ष्म तितका त्यावर मनन करण्यास विचार सूक्ष्म लागतो. जर विचार सुद्धा आपला सूक्ष्म असेल तर आपल्याला ते मनन करता येतं. परमार्थात आत्मस्वरूपावर विचार करायचा असतो. अंतरात्मा हा युगानुयुगे विश्व चालवतो आहे. जगातील मोठमोठे पुरुष त्याच्यासाठीच जगले. तो नसेल तर सारे व्यर्थ जाते. म्हणजे हे जे आहे आपलं अंतरात्मा त्यासाठीच सर्वजण जगलेले आहेत. तो नसेल तर मात्र सारं व्यर्थ आहे. म्हणून सर्व ज्ञानामध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ आहे हे करण्यासाठी सर्व विद्वानांनी हे केलेलं आहे. शोध घेतलेला आहे त्याचा.
जो अत्यंत मननशील आहे, विवेक संपन्न आहे, त्याला पंचभूतांच्या पलीकडे स्वतःपाशीच तो आत्मा सापडतो. कुठं सापडतो बघा, तर जो मननशील आहे, मनन करतो सतत, विवेक संपन्न आहे, त्याला पंचभूतांच्या पलीकडे स्वतःपाशीच तो मिळतो, सापडतो. त्यासाठी सूक्ष्मात शिरणे अवश्य असते. परंतु या मायादेवीच्या धांदलीत सूक्ष्मामध्ये लक्ष गुंतवणारा माणूस क्वचितच आढळतो. दृश्याच्या नादी लागल्याने अधोगती होते. दृश्य म्हणजे समोर जे दिसतंय तेच पाहत असतो, त्यालाच तो खरं मानत असतो. यासाठी साधकाने विचारांनी ऊर्ध्व व्हावे, म्हणजेच सूक्ष्मामध्ये शिरावे. निरंजनास धुंडता धुंडता देहातीत होणारा तो धन्य होय. उपासनेने अगदी मूळ संकल्पापर्यंत पोचावे. त्याच्या पलीकडे म्हणजे उपासना सुद्धा सांगितलेली आहे. त्यांनी मूळ संकल्पापर्यंत पोचावं. त्याच्या पलीकडे निश्चळ ब्रह्म असते आणि या ब्रह्माचा विचार तर सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. साधकाने विवेक प्रलयाने जावे. हा साधला की ग्रंथ बाजूस ठेवावा, म्हणजे तुम्हाला ते आत्मज्ञान मिळेल असं समर्थ म्हणतात. तर आता बघा, मी म्हणते तसं की हा ज्ञानयोग आहे, म्हणजे खरं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही कसं प्राप्त करा हे. तर परमार्थांच्या साधनांमध्ये श्रवण, मनन आणि निधिध्यास आणि साक्षात्कार असे टप्पे आहेत. हे 4 टप्पे लक्षात ठेवा सर्वांनी. श्रवण, मनन, निधिध्यास आणि साक्षात्कार असे हे टप्पे 4 परमार्थाच्या साधनांमध्ये. यापैकी श्रवण आणि मनन हे 2 टप्पे फार महत्वाचे असतात. सत्पुरुषांच्या संगतीत राहून सतत परमार्थ श्रवण घडले पाहिजे. प्रत्यक्ष संगती नसेल तर त्यांच्या ग्रंथांचे श्रवण किंवा वाचन झाले पाहिजे. म्हणजे जर समजा आपल्या म्हणतोय संतांच्या सानिध्यात, पण ते जर नाही मिळालं तर त्यांचं ग्रंथांचं श्रवण तरी करावं किंवा वाचन करावं, की जे आपण आता सध्या चालू केलेलं आहे विहंगम तर्फे. नंतर त्यावर अत्यंत सूक्ष्म मनन झालं पाहिजे. श्री समर्थ श्रोत्यांना म्हणतात की अहो थोडे थांबा, माझे म्हणणे जरा ऐकून घ्या. ग्रंथ वाचणे आधीच सोडून देऊ नका. ग्रंथांमध्ये जे सांगितले आहे ते लक्षपूर्वक ऐकून घ्या. तर समर्थ सांगतायत की नुसतं लगेच तुम्ही काही ग्रंथ सोडू नका, संपूर्ण मी काय म्हणतोय ते ऐकून घ्या, लक्षपूर्वक ते ऐका असं ते सांगतायत. त्यामुळे कोणाला झोप लागत असेल तर जागं व्हा. सकाळची वेळ असते, बऱ्याच वेळेला आपण ऐकायला लागलो तर कधी डोळा लागून जातो, पण हे जरा ऐकणं चांगलं बारकाईने खूप महत्वाचं आहे. तर ज्ञान संपादण्यासाठी जे आपण श्रवण करतो त्यामध्ये आत्मस्वरूपाबद्दल श्रवण करणं हे सर्वोत्तम होय. आपले अंतःकरण एकाग्र करावे आणि ग्रंथांमध्ये जे प्रतिपादन केले आहे त्याचे विवरण करावे. जे श्रवण केले त्याचे मनन करून विचार वाढवावा, म्हणजे श्रवण झाल्यानंतर त्याचं मनन करायचं आणि त्याबद्दल विचार वाढवायला सांगतायत. त्यानंतर निधिध्यास धरून साक्षात्कार करून घ्यावा. निधिध्यास म्हणजे करावा आणि साक्षात्कार करून घ्यावा असं ते सांगतायत. मोक्षाचा व्यवहार हा असा रोकडा आहे. त्यामध्ये उदारीची भाषा बोलूच नये, म्हणजे हे सर्व केलं तुम्ही व्यवस्थित तरच तुम्हाला साक्षात्कार होणार आहे, आत्मसाक्षात्कार असं समर्थ म्हणतायत. आणि हे इतर उधारीची भाषा म्हणजे आज नाही करत मी उद्या करतो वगैरे असं चालत नाही. तर निधिध्यास सतत त्याचा ध्यास घेतला गेला पाहिजे. मनन, चिंतन, आधी श्रवण आणि त्यामध्ये उधारीची भाषा बोलू नये असं समर्थ सांगतायत. अनेक रत्नांची परीक्षा करताना आता त्यांनी त्यासाठी दाखले दिलेले आहेत, की जसं आपण रत्नांची पारख करतोय, उत्तम उत्तम मौल्यवान वस्तूंचे वजन करतोय, किंवा तसंच उत्तम सोनं जेव्हा मुशीत घातलं जातं तर तिथं अतिशय सावध राहावं लागतं आपल्याला. इकडं तिकडं हे करून चालत नाही, का तर मोठा तिथं फटका बसू शकतो. तर हा जो सावधपणा आहे, जसं इतर नाणी मोजून घेताना, वस्तूंची परीक्षा करताना, विवेकी माणसाशी बोलताना फार सावधपणा बाळगावा लागतो. देवाला
तसं धान्याची लाखोली वाहताना ते निवडून वाहिले तरच ते देवाला मान्य होतं. नाहीतर चांगल्या वाईटाची निवड न करता जर ते सरसकट देवाला वाहिलं तर ते त्याला मान्य होत नाही. देवाचा क्षोभ होतो. एकांतामध्ये बसून एखाद्या अत्यंत नाजूक गुप्त गोष्टीची चर्चा करणे असेल तर ते मन अगदी दक्ष व सावध लागते. अध्यात्म ग्रंथांमध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सूक्ष्म विचार असतो. त्यामुळे लक्ष द्या सर्वांनी, की समर्थ इथं पटवून सांगतायत, की हे जे आपण ग्रंथ वाचन करतो त्यामध्ये अनेक सूक्ष्म विचार असतो कितीतरी पटीने. ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या, की जसं आपण रत्न पारखतोय, सोनं मुशीत घालतोय, किती सावधपणा लागतो आपल्याला. तर तसं इथं खूप सूक्ष्म विचार असतो. म्हणजे इतर कहाण्या, कथा, गोष्टी, पोवाडे, अनेक देवांच्या अवतारांची मोठमोठी चरित्र यापेक्षा अध्यात्मविद्या अधिक गहन आहे, असं समर्थ सांगतात. पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकल्या तर काय हाती लागले असे विचारले असता पुण्य पदरात पडले असं लोक म्हणतात. पण ते पुण्य काही दिसत नाही. म्हणजे जे आपण म्हणतो पुण्य मिळालं, पण ते काही दिसत नाही, असं समर्थ म्हणतायत. आत्मविद्येचे रहस्य असे नाही. अध्यात्मामध्ये प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो. म्हणून येथे जसजसा अनुभव येत जातो तसतशी कल्पना नाश पावते. अंतरात्मा सर्वात श्रेष्ठ आहे. त्याचे ज्ञान सर्वोत्तम आहे. जगातील खरे थोर पुरुष आत्म्यासाठीच जगतात. जगामध्ये जे मोठमोठे पुरुष होऊन गेले ते आत्म्याचा शोध करीतच जगले. हे मागेच आपण वाचलेलं आहे, की हे नेहमी आत्म्याचा शोध करीतच जगले. या आत्म्याचा महिमा कोणासही सांगता येत नाही. हा एकटा अंतरात्मा युगानुयुगे झाली तरी तिन्ही लोक चालवतो आहे. या आत्म्याचा पुन्हा पुन्हा शोध घ्यावा. या जगात पुष्कळ प्राणी जन्मास आले आणि जग सोडून गेले. ते जसजसे वागले त्या त्यांच्या वागणुकीचे आपल्या मनाप्रमाणे वर्णन करता येते. पण त्यांच्या वर्तनाच्या मागे अंतरात्म्याची प्रेरणा होती. माणूस कसा वागतो तर ते त्याची आत्म्याची प्रेरणा असते, त्याप्रमाणे त्याची वर्तणूक घडते. अंतरात्मा जेथे नसतो तेथे चैतन्यहीन शुष्क लाकूड उरते. म्हणजे जिथं आत्माच नाही त्या ह्याला काही अर्थ नाही, तिथे शुष्क लाकूड उरतं असं ते म्हणतायत. त्याला अंतरात्मा कळत नाही. जेथे अंतरात्मा प्रकट होतो तेथेच त्याचे ज्ञान करून घेण्याची शक्यता असते. अंतरात्मा हा सर्व भूतांच्या पलीकडे असतो. भूत म्हणजे पंचमहाभूत. या मायेच्या गोंधळातून मन काढून त्याच्याकडे लावावे, विचाराने सूक्ष्मात शिरावे. पृथ्वी, आप आणि तेज या तिन्हीची गणना पृथ्वी तत्वातच करणे योग्य आहे. बघा बरं का, पृथ्वी, आप आणि तेज. आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी. पृथ्वी, पाणी आणि अग्नी या तिन्हीची गणना पृथ्वी तत्वातच करावी असं समर्थ म्हणतात. या सगळ्या तत्वांचं मूळ असलेल्या अंतरात्मा सर्व भूतांहून भिन्न आहे. जो कोणी आत्मानात्म विवेकाने वायूच्या पलीकडे जातो. बघा बरं का, लक्ष द्या, की आत्मनात्म विवेकाने वायूच्या पलीकडे जो कोणी जातो त्याला स्वतःपाशीच अंतरात्मा सापडतो असं म्हटलेलं आहे समर्थांनी. तर आता त्यांनी जे सांगितलं, की पृथ्वी, आप आणि तेज म्हणजे पाणी आणि अग्नी हे तिन्हीला पृथ्वी तत्वच मानावं. त्यानंतर जे वायू तत्व आहे, वायूच्या पलीकडे जो जातो आत्मविवेकाने तर त्याला स्वतःपाशीच तो अंतरात्मा सापडतो. वायू, आकाश, गुणमाया, प्रकृती पुरुष आणि मूळ माया ही सारी अतिसूक्ष्म आहेत. पृथ्वी, आप आणि तेज या तत्वांना काहीतरी व्यक्त रूप असल्याने त्यांचा अनुभव घेता येतो. म्हणजे हे दिसतात आपल्याला. पृथ्वी म्हणजे जमीन दिसते आपल्याला, पाणी आपण अनुभवू शकतो, पण वायू वगैरे आपल्याला समजत नाही. तसंच आकाश असं अनुभवता येत नाही, दिसतं फक्त आपल्याला, पण ते सूक्ष्म आहेत. म्हणजे असं त्यांना म्हणायचंय, की त्यांचं इतर तत्व जी आहेत आधीची आपण पाहिली ती पृथ्वी, आप आणि तेज, ह्याला काहीतरी रूप असल्यामुळे त्याचा आपल्याला अनुभव घेता येतो. तेज, अग्नी आपल्याला लगेच कळतं, की अरे इथं उष्णता आहे. पण त्याच्या पलीकडची जी तत्व सूक्ष्म आहेत
तर त्याचा आपल्याला अनुभव घेता येत नाही, ते कठीण असतं. त्यांच्या पलीकडे अंतरात्मा आहे. मूळ मायेतून निर्माण झालेल्या या पंचभूतांच्या धुमाकूळात सूक्ष्म अंतरात्म्याचा विचार करण्यास कोणाला अवसरच मिळत नाही. पण जो कोणी सूक्ष्माचा विचार करतो त्याचे अज्ञान किंवा संदेह नाहीसा होतो, हे मात्र अगदी खरे. मूळ माया म्हणजे मूळ संकल्प. माया म्हणजे काय? संकल्प. मी ब्रह्म आहे ही जाणीव तेथे असते. ब्रह्मांडाचा तो चौथा देह होय. म्हणजे बघा, मी ब्रह्म आहे, आपण जे आतापर्यंत शिकत आलो, अहम ब्रह्मासी वगैरे, तेच इथं ही समर्थ रामदास सांगतायत आपल्याला. आणि त्याला चौथा देह असं म्हटलेलं आहे. त्याचे भान गेले पाहिजे, म्हणजे तेथे विदेह होता येते. अशा रीतीने जो सर्व देह ओलांडून जातो तो साधू धन्य होय, असं समर्थ म्हणतायत. जो कोणी विचाराने अधिकाधिक सूक्ष्मात जातो तो अत्यंत सूक्ष्म असणाऱ्या ब्रह्मापर्यंत वर जातो. बाकीचे सारे दृश्य पदार्थांच्या ज्ञानामध्ये गुंततात आणि ते खालीच अडकतात. दृश्य पदार्थ दिसायला चांगले असतात खरे, पण ते लगेच नाश पावतात. म्हणजे जे दिसतंय आपल्याला ते चांगलं असतं, पण ते नाशवंत असतं. असे असल्यामुळे दृश्यात गुंतून राहणाऱ्यांना, कोणाचं तरी माईक चालू आहे का? आवाज येतोय? हा, उज्ज्वला मॅडम, म्यूट करा बरं स्वतः. हं. दृश्य पदार्थ दिसायला चांगले असतात, पण ते लगेच नाश पावतात. आणि असं असल्यामुळे दृश्यात गुंतून राहणाऱ्यांना हा लोक आणि परलोक दोन्ही पण अंतरतात. कारण त्याच्यातच ते गुंतून राहतात, या भौतिक ह्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये असं सांगतायत समर्थ, की त्याच्यात गुंतून राहणाऱ्यांना काहीच मिळत नाही. ते लोक, परलोक आणि लोक हे दोन्ही अंतरतात. दृश्याचा नाद सोडावा, उपासनेने मूळ मायेपर्यंत पोचावे आणि तेथून निश्चळ परब्रह्मास मिठी मारावी. विवेक प्रलयाने हे साधते. म्हणजे बघा, हे संपूर्ण जर साधायचं असेल तर विवेक पाहिजे. विवेक प्रलय या कारणासाठी अनेक दृश्य पदार्थांचे ज्ञान सोडावे, अनेक प्रकारच्या दृश्यांसंबंधी कल्पना बाजूस साराव्या आणि सारे सोडून स्वच्छ ब्रह्म शोधावे. हे सांगतायत मार्ग समर्थ इथे, की हे दृश्याच्या मागे जे आपण लागतोय ते सोडून काय करायचंय आपल्याला? स्वच्छ ब्रह्म शोधावं. अष्टांग योग आणि पिंड ज्ञान हे ज्ञान खरं आहे, पण त्याहून तत्वज्ञान श्रेष्ठ आहे. आणि तत्वज्ञानाहूनही आत्मज्ञान थोर आहे. म्हणजे हे जे आहेत, की योग, पिंड ज्ञान हे ज्ञान आहे, खरं आहे ते, पण त्याहूनही तत्वज्ञान श्रेष्ठ आहे असं समर्थ सांगतात. आणि तत्वज्ञानाहूनही आत्मज्ञान, आपल्या स्वतःबद्दलचं, आत्म्याबद्दलचं ज्ञान घेणं हे थोर आहे. आणि ते माणसाने आत्मसात करावं, करून आत्मज्ञान करून घ्यावं असं समर्थ सांगतायत. महत्वाचं आपल्याला तत्वांचा शोध घेता घेता मूळ मायेच्या मुळापर्यंत जावे. तेथे प्रथम स्फुरण आढळेल. त्या प्रथम संकल्पाला उपासनेच्या साह्याने मिठी मारावी. म्हणजे तिथेही आपल्याला उपासना करायची आहे, तरच ते साध्य होणार आहे. उपासनेत मी उपासक व अंतरात्मा उपास्य असतो. मी अंतरात्म्याशी तदाकार झाला की उपासना फळास आली असे समजावे. आता बघा, मी अंतरात्म्याशी तदाकार, म्हणजेच इथं मीपणा जेव्हा विरून जाईल तेव्हाच अंतरात्मा म्हणजे आपल्याला सापडेल. म्हणजे आमच्या योगात सुद्धा तसंच आहे, की ज्याला समाधी असं म्हटलेलं आहे, समाधी अवस्था, की मी पण ज्यांचे विरले हो, जीवन त्यांना कळले हो, असे कवी बोरकर यांनी सांगितलेलं आहे. की जिथं ते लयास जातं तिथं खरंच आपल्याला हे मिळतं, पुढचं संपूर्ण समाधी अवस्था. तसंच इथं सांगितलेलं आहे, की हा जो मी आहे तो तदाकार, म्हणजे ते मी पण गेलं की आपल्याला उपासना फळास आली असं समजावं. अंतरात्म्याच्या पलीकडे अगदी एकरस, निर्गुण, निर्मळ व निश्चळ परब्रह्म आहे. ते आकाशासारखे आहे हीच त्याची खूण समजावी. तेथून येथून तेथपर्यंत ते ब्रह्म सगळीकडे दाट भरलेलं आहे. सर्व प्राण्यांना ते सर्व काळ भेटते.
सर्व पदार्थांना ते आत बाहेर लागून आहे, कारण ते सर्व ठिकाणी व्याप्त आहे. त्या ब्रह्माहून दुसरे काहीही श्रेष्ठ नाही. ते सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. अत्यंत सूक्ष्म विचाराने पिंड ब्रह्मांडाचा निराश झाला म्हणजे ते ब्रह्म कळते. पिंड ब्रह्मांडाचा निराश झाल्यावरतीच आपल्याला ब्रह्म कळतं. अथवा पिंड ब्रह्मांड जसेच्या तसे राहून विवेक प्रलयाने पाहू गेले तर खरे शाश्वत काय हे समजायला लागते. सर्व तत्वांचा शोध घेऊन त्यांचा निराश करावा. सारासार विचार करून सार निवडावे आणि मग सावधपणे ग्रंथ बाजूस ठेवून सुखी व्हावे, असं समर्थ सांगतायत. म्हणजे आता या शेवटच्या आपण आता 17वा आहेत, एकूण 20 आहेत. शेवटी शेवटी हे सर्व गूढ सार समर्थ सांगत आलेले आहेत की तत्व जी सगळी आहेत त्यांच्या पलीकडे आपण म्हणजे त्याचा निराश करून त्याच्या पलीकडे जाऊन आपलं सार निवडावं आणि मग आपला हा ग्रंथ बाजूस ठेवावा, असं ते सांगतायत. तर इथे हा तिसरा संपतोय आपला. त्यानंतर आपण चौथ्या ह्याच्याकडे जाऊयात. समजलं का तुम्हाला? समजतंय ना? मला वाटते बरेच जण जागे आहेत का नाहीत. आमच्याकडे नेहमी लेक्चरला की नाही व्हिडिओ ऑन करायला सांगतात, पण आता ही सकाळची वेळ असल्यामुळे घरात सुद्धा झोपलेले असतात सगळे, आपल्याला सांगता येत नाही तसं. पण सर्वांनी जागेपणे ऐकण्याचा प्रयत्न करा. मध्ये आधी मला वाटतं असं थोडंसं वेगळं झोप घालवण्यासाठी काहीतरी हे करावं असं वाटतंय जरासं. एक 3 ओंकार घेते मी. सर्वांनी बघा झोप आली असेल तर जरा घालवा, म्हणजे आपण पुढच्या समासाकडे वळूयात. एक 3 ओंकार हे करतेय, म्हणतीये, ऐकण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. अ श्रीराम. आपण आता चौथ्या समासाकडे वळूयात. अनुमान निरसन असं त्याचं नाव आहे. त्याचं सार जरा वाचूयात आधी की यामध्ये काय आहे ते. आपल्या देशात अध्यात्म फार स्वस्त मिळतं, म्हणून त्याच्यात फार भेसळ आढळते. अध्यात्माच्या कोणत्याही ग्रंथात तत्वज्ञान असणारच आणि तत्वज्ञान समजण्यास व समजून सांगण्यास बुद्धीची उत्तम तयारी लागते. पण ही गोष्ट माणूस सोयीने विसरतो. मग असा अनधिकारी मनुष्य अध्यात्म ग्रंथ सांगू लागला म्हणजे अनेक चुका करतो, अनेक घोटाळे निर्माण करतो. ते त्याने सांगू नयेत असे श्री समर्थ या समासात बजावून सांगत आहेत. म्हणजे कळालं पाहिजे तरच तुम्ही सांगा, असं समर्थ म्हणतायत. लोकांना सांगत असताना आपल्या सांगण्यात व विषय मांडण्यात घोटाळा असू नये. जो शब्द वापरायचा त्याचे स्वरूप समजून घ्यावे. उगीच पाल्हाळ पण लावू नये. सांगणाऱ्याला जे तो सांगतो त्याची प्रथम प्रचिती हवी, नाहीतर सांगणारा सर्व ब्रह्मवाद मांडतो आणि त्याचा अनुभव काही नाही अशी अवस्था असते. सांगणारा केव्हाही बुद्धीच्या भूमिकेवरूनच सांगत असतो, म्हणून त्याने मौन गर्भ ब्रह्म अनुमानाच्या कक्षेत आणून सोडावे. ऐकणाऱ्याने सुद्धा सर्वांचे ऐकू नये, स्वतः अनुभव घेऊन सांगणाऱ्याचेच ऐकावे. अशा प्रचितीच्या माणसांचे बोलणे ऐकले की आत्मसाक्षात्काराची मनात अशा माणसांचे बोलणे ऐकले की आत्मसाक्षात्काराची खूण मनात लगेच बांधते. प्रचितीचा सांगणारा आढळणे सोपे नाही. म्हणजे ही प्रचिती घेऊन सांगणारा असं सोपं नाहीये असं समर्थ म्हणतात. म्हणजे आधीच काही प्रचिती कोणाला आलेली नसते. तर आता आपण पाहूयात याच्यामध्ये ह्याबद्दलच सर्व समर्थांनी सांगितलेलं आहे की बुद्धी त्याची स्वच्छ असावी, स्वच्छ बुद्धीचा मनुष्य असावा.
विचारामध्ये त्याच्या घोटाळा नसावा. प्रत्येक गोष्ट समर्थ एवढी बारीक सारीक समजून सांगतात ना. मागे मी एक समास वाचला होता की लिखाण कसं करावं, म्हणजे त्यासाठी त्यांनी इतकं बारकाईने सगळं सांगितलंय ना, की कागद कसा असावा, बोरू कसा असावा, कसा धरावा, त्याला कितपत टोक असावं, म्हणजे ते लिहिताना कशा पद्धतीने तो धरावा, इतकं डिटेल सर्व त्यांनी ज्ञान आपल्या साधकांच्या समोर मांडलेलं आहे ना. तर तसंच याचं पण सांगितलेलं आहे, की अध्यात्म सांगणारा कसा असला पाहिजे, तर स्वच्छ बुद्धीचा असावा, घोटाळा त्याच्या विचारामध्ये असू नये आणि परस्परांविरोधी त्यांनी बोलू नये. जे शब्द वापरायचे त्यांच्या मागची संकल्पना स्पष्ट माहिती असावी. स्वतःची प्रचिती आणि बुद्धीची तयारी या दोन्ही गोष्टी साध्य करूनच मग लोकांना अध्यात्म सांगण्यास बाहेर पडावं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एखादा वक्ता भाषण करत असेल, तर त्यामध्ये जर त्यांनी परस्पर विरोधी विधानं केली, तर नंतर केलेल्या विधानावर आक्षेप घेतला, तर त्यानेच आधी केलेल्या विधानाचे मुळे तो पेचात सापडू शकतो. तर त्याबद्दल समर्थ सांगतात, की तो कसा नंतर मग परस्पर विरोधी विधान केल्यामुळे अडचणीत येऊ शकतो. पोहणारा जो आहे, जो पोहणारा स्वतःच गटांगळ्या खातोय, तो काही दुसऱ्याला पोहणं शिकवू शकणार नाही किंवा बुडणाऱ्या इतर लोकांना बाहेर काढू शकत नाही. तसंच विषय जर नीट आकलन झाला नाही, तर त्याच्या भाषणामध्ये घोटाळा होऊ शकतो आणि भाषणाने त्याच्या लोकांच्या शंका तशाच राहू शकतात. कारण तो नीट निरसन करू शकणार नाही. तर एकीकडे आपण सर्व नाशवंत आहे असे म्हणतो आणि दुसरीकडे सर्व काही सार आहे असं सांगतो. ते घेण्यालायक आहे असे आपणच सांगतो. वक्त्याच्या अशा बोलण्याने घोटाळा निर्माण होतो. उलट वक्त्याचे भाषण असे असावे, की त्याच्या योग्याने तरून जाण्यास कठीण असलेली मायानदी माणसाला पार करता येईल. ज्या सूक्ष्म तत्वांचे नाव घ्यावे, त्याचे स्वरूप स्वच्छपणे समजून द्यावे. असे केले तरच विचारवंत वक्ता म्हणून घेता येते. उदाहरणार्थ त्यांनी सांगितले, की ब्रह्म कसे आहे, मूळ माया कशी आहे, अष्टधा प्रकृती आणि शिवशक्ती कशा आहेत, षड्गुणेश्वराची व गुणा साम्याची स्थिती कशी आहे, अर्ध नारी नटेश्वर व प्रकृती पुरुष यांचा विचार कसा. म्हणजे हे अनेक प्रश्न त्यांनी दिलेले आहेत, की गुणक्षोभिनी आणि नंतर त्रिगुण कसे असतात. तर हे सर्व जे प्रश्न आहेत, पूर्व पक्षाचे क्षेत्र कोठून कोठवर असते, वाच्यांश व लक्षांश याचे प्रकार कोणते, असे अनेक जे सूक्ष्म विचार करतो तो साधू धन्य होय, असं ते म्हणतात. चतुर अध्यात्म वक्ता उगीच पाल्ला लावत नसतो. तो एकदा बोलतो तेच पुन्हा पुन्हा बोलत नाही, परंतु वाणीला जेथे मौन पडते असे ब्रह्मस्वरूप आपल्या वक्तृत्वाने तो श्रोत्यांच्या कल्पनेत आणून सोडतो. एकदा म्हणतो ब्रह्म निर्मळ आहे, नंतर म्हणतो जे काही आहे ते सर्व ब्रह्म आहे, पुन्हा म्हणतो ब्रह्म द्रष्टा आहे, साक्षी आहे व सत्तारूप आहे. एकदा म्हणतो ब्रह्म निश्चळ होते ते चंचल झाले आणि त्यावर म्हणतो की जे चंचल आहे तेच ब्रह्म होय. अशा प्रकारची परस्पर विरोधी विधाने निरनिराळ्या प्रसंगी जो वक्ता करतो त्याला विषय नीट कळलेला नसतो, त्याच्या कल्पना स्पष्ट नसतात. म्हणजे इथे समर्थ सांगतात की बोलताना घोटाळे करू नयेत. एकदा एक वाक्य आपण बोलतो, त्याच्या परत परस्पर विरोधी वाक्य बोलू नये. तर अशा प्रकारे त्यांनी हे सांगितलेलं आहे सर्व वक्त्याचं. म्हणजे अर्धवट वक्ता भ्रमाला परब्रह्म म्हणतो. भ्रम म्हणजे परब्रह्म आणि परब्रह्माला ब्रह्म म्हणतो. तर असे अनेक त्यांनी दाखले इथं दिलेले आहेत. तर त्यामध्ये महत्वाचं म्हणजे अनेक जन्म नीतिधर्माने वागून उपासना केल्यानंतर माणूस आत्मज्ञानाचा अधिकारी बनतो. अशा माणसाचे अंतःकरण अत्यंत विकाररहित आणि निर्मळ असते. आत्मज्ञान झाल्यावर त्याची देहबुद्धी मरते. त्याची नीतिधर्माची आणि समाज वर्तनाची बंधने तुटतात. ही गोष्ट खरी, पण त्याचा अर्थ असा नव्हे की तो वाटेल तसे म्हणजे अनीतीने आणि अधर्माने वागतो. अनेक जन्मांच्या अभ्यासाने त्याच्या वागण्यात नीतिमत्ता मूर्तिमंत साकार होते. व्यवहारात तो व्यवहाराच्या भेदानुरूप वागतो.
परंतु लबाड लोक व अज्ञानी माणसे या सर्व ब्रह्मवादाचा गैरफायदा घेऊन स्वैराचाराने वागतात. त्यांच्यावर श्री समर्थ कडक टीका करत आहेत. मादक द्रव्य घेतलेला माणूस जसे भलतेच बोलतो, त्याचप्रमाणे अज्ञानातून उदय पावलेला भ्रमाने जो मोह पावला आहे, तोच सर्व ब्रह्म आहे असे म्हणत बसतो. महापापी आणि पुण्यवान यांना तो एकच मानतो. सर्व संग परित्याग ही प्रखर वैराग्यावस्था आणि बंधनरहित स्वैर विषयोपभोग या दोन्ही स्थिती एकच मानल्यावर पुढे काही सांगायचे उरतच नाही. वास्तविक जगामध्ये ईश्वरानेच भेद निर्माण करून ठेवला आहे. तो कुणाच्या बापालाही मोडता येणार नाही. जगात भेद हा राहणारच. जो घास तोंडामध्ये घालायचा तो गुदामध्ये घालता येणे शक्य नाही. ज्या इंद्रियांचा जो भोग निसर्गाने नेमला आहे, तो भोग ते इंद्रिय यथासांग घेऊ शकते. ईश्वराने जगाची रचना केली आहे, ती मोडता येत नाही. जे जे इंद्रियांचं कार्य आहे तेच त्याला दिलं पाहिजे. सर्व ब्रह्मवाद्याचे बोलणे जगात भेद मुळीच नाही असे म्हणणे व तसे वागणे ही भ्रमाची भुताटकी आहे. समर्थ इथं सांगताय. तर ही भ्रमाची भुताटकी आहे. भ्रमाची बाधा झालेल्या माणसाचे ते बोलणे आहे. प्रत्यक्ष अनुभवाचा अभाव असल्याने ते बोलणे खोटे आहे. एखाद्या दासीला वेड लागले म्हणजे ती जसे भलतेच बरळते, तसे हे सर्व ब्रह्मवाद्यांचे बरळणे समजावे. जो स्वतः अनुभव घेऊन आत्म्याचे ज्ञान संपादन करतो आणि जो सावधान असतो त्यानेच निरूपण ऐकावे. अशाचे निरूपण ऐकल्यावर आत्मसाक्षात्काराची खून ताबडतोब अंतःकरणात बांधते. जे वेडे वाकडे आहे ते बरोबर समजावे. माणूस आंधळा आहे हे त्याच्या चालण्यावरून ओळखतात. म्हणजे एखादा चालतो त्याच्यावरनं कळतं की हा आंधळा असेल. तर जे वेडेवाकडे आहे ते बरोबर समजावे. माणूस आंधळा आहे हे त्याच्या चालण्यावरून ओळखतात. त्याचप्रमाणे सर्व ब्रह्मवाद्यासारखे वेडेवाकडे सांगणारा ज्ञानी आहे किंवा नाही, स्वानुभवी आहे किंवा नाही, हे त्याच्या प्रत्यक्ष वागण्यावरून ओळखावे. असले वाह्यात बोलणे ओकारीप्रमाणे सोडून चालते व्हावे. म्हणजे हे सगळं जे सांगितलंय त्यांनी आता या समासामध्ये, तर हे सर्व सर्व लक्षणं जी आहे तर ती म्हणजे ज्याला काही समजत नाहीये, म्हणजे कसं आहे की त्या लोकांच्याकडून होतं की ज्याला ज्ञान नाही वगैरे, तर तो आपलं भलतंच काहीतरी बरळतो, सांगतो आणि ते खरं मानू नये. ते आपण सगळं ओकून टाकावं असं ते म्हणतात. तर या समासामध्ये थोडंसं वेगळं आपल्याला सर्व ऐकायला मिळालेलं आहे की म्हणजे शेवटचं जर आपण वाचलं ह्याच्यामध्ये दोन हे बघा, प्रत्यय ज्ञाता सावधान, म्हणजे अशा गोष्टींपासून सावध राहावं असं समर्थ आपल्याला सांगतायत. प्रत्यय ज्ञाता सावधान, त्यांचे ऐकावे निरूपण, आत्मसाक्षात्काराची खूण तात्काळ बाणे. म्हणजे खूण आपल्याला कळेल. वेडे वाकडे जे आहे ते जाणावं, ते जाणून घ्यावं. आंधळे पावले ओळखावे आणि बाष्कळ बोलणे सोंडावे व मग जैसे. म्हणजे जे काही आपण ऐकलेलं असतं अवांतर, ते एखाद्या उलटीप्रमाणे आपण काढून टाकावं, ते आपण काही आत्मसात करू नये असं ते सांगतात. म्हणजे जे कोणी भोंदू असतात, इतर नीट हे करत नाहीत, सांगत नाहीत, वेगळीच काही संकल्पना मांडतात, तर त्यांचा आपण आत्मसात करू नये. त्यांच्या वागण्यावरून अनुभव घ्यावा. ते ज्ञानी आहेत की नाही, स्वानुभवी आहे किंवा नाही, हे त्यांच्या वागण्यावरून ओळखावं आणि वाह्यात जे काही बोलणं असेल ते आपण उकारीप्रमाणे सोडून द्यावं असं समर्थ सांगताय. तर आता आपण हे 4 समास पाहिलेले आहेत. पुढचा जो समास आहे तो अगदी महत्वाचा आहे. अजपा निरूपण. अजपाजप जो आपण म्हणतो आपल्यामध्ये सतत चालू आहे, तर त्याबद्दलचा आहे. तर काय करावं सुलक्षणाताई? आज घ्यायचं का थांबायचं? उद्या घेतला तरी चालेल ना हा, मॅडम. उद्या आपण हा सुरू करूयात, कारण जरा महत्वाचं आहे. म्हणजे हो. सुरुवातीला जरा सर्वजण जागे असतात नंतर झोप लागते काहींना, तर आपण हा पुढे नंतर सुरू करूयात. तर आज हो. आपण इथे थांबूयात चौथा समासाला.
मला वाटतं थोडं जे जागरूकपणे ऐकतायत त्यांना हे समजलं असावं. आणि झोपेत ऐकलेलं सुद्धा ज्ञान आपण हे करू शकतो. पण थोडस त्याच्यामध्ये आपण जागरूकता ठेवावी हे वाचत असताना, असं मला वाटतं. समजलं का तुम्हाला? बाकी लोकांना? सुलक्षणाताई एकट्या उत्तर देत आहेत, म्हणजे त्या जागा आहेत असं मी समजते. बाकीचे? खूप छान मॅडम पण सांगितलं मॅडम उशिराच जॉईन केलं. अं? खूप आणि खूप छान. हो समजताय, पण उशिरा जॉईन केल्यामुळे अर्धवट आज गेलं सगळं हे. बरं, हो तेच सांगते मी, की हे याच्यामध्ये समर्थांनी सांगितलेलंच आहे, की अध्यात्म जे असतं आपलं, त्याच्यात अतिशय सूक्ष्म विचार असतात आणि ते तेवढ्याच सूक्ष्मतेने आपण ऐकले, ग्रहण केले तर समजतात. आणि खूप त्यांनी पायऱ्या सांगितलेल्या आहेत. हे जर ज्ञान मिळवायचं असेल तुम्हाला, तर श्रवण करणं महत्वाचं आहे. सर्वांनी श्रवण करावं, मग त्याचं मनन करावं आणि मग निधिध्यासन केलं तर मग आत्मसाक्षात्कार त्याच्यातनं आपल्याला होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी जागेपणाने ऐका, कारण एवढं आपण महान ग्रंथांचं वाचन सर्वजण करतोय, तर ते चांगल्या प्रकारे समजून घ्या. कारण नंतर काही प्रत्येकाला वाचणं आपल्याला होत नाही. त्यामुळे जे जे लोक वाचतायत तर ते ऐकताना नीट चांगलं बारकाईने ऐकण्याचा प्रयत्न करा, अशी मी विनंती सर्वांना करेल. तर मला वाटतं आज आपण इथे थांबूयात. अं, थोडा वेळ जर आपल्याला ध्यान करायचं असेल तर सर्वजण ध्यानासाठी बसू शकतात. तर धन्यवाद. आज सर्वजण उपस्थित राहून जे श्रवण केलेलं आहे त्या सर्व श्रोत्यांचं, मंगल मॅडमचं मी धन्यवाद देते. आणि आज आपण इथे थांबूयात. हरिओम. धन्यवाद मॅडम.